यासनी देव म्हणून उगीच देवाचा अपमान करू नका। या सैतानाला देव म्हणायला येड नाही लागला आम्हाला। आम्हासनी माणसं चांगलीच कळतात, मजबुरी आहे ना म्हणून तुमच्याकडे काम करतोय। अरे केवढं प्रेमानं सांगून राहिलो मी, हा चांगलं गोंजारून सांगून राहिलो, ऐकतच नाही। आणि का केलं मी आतापर्यंत? हात बी नाही धरला। आता नाही आली तर का होईल? नाही तूच सांग ना। नाही आली तर आम्ही घरला जाऊ आणि तिला धरून आणू। हे काय रे, माझ्या तायडीला घरी जाऊन आणाया निघालास? मालक धरा, मालक धरा, छत्री छत्री माझा हाताला आता मी सोडणार नाही तुला। सोडा सोडा माझ्या पोराला, मी घरी जाते आणि तिला घेऊन येते। सोडत्या पोट्याला, सोडत्या पोट्याला, त्या पोट्याला सोड तू। अरे ते बोलली ना, ते बोलली ना घरी जाऊन तिला पाठवते म्हणून। जा जा लवकर जा, पाठवतील जा जा। चला पोरांना चला लवकर। नाही नाही नाही, तुम्ही एकटे तिथपर्यंत तुमच्या या पाछाडीची काळजी घेतो। लवकर जा, तू जा लवकर आ। अरे वेट होत चल का? आता ते येईल, आता ते येईल। काय झालं पोरी? हं? अजून त्यातनं बाहेर नाही पडलीस ना? विसरून जावाई। कसं विसरून जाऊ? तू सांग ना, कसं विसरून जाऊ? खरं आहे पोरी, पण आपल्याला त्या मुकादमाकडे काम करणं भाग आहे पोरी। म्हणून का मी माझी आबरू? असं काय बी वंगळ बोलू नकोस। अगं तुझा बाप नसला म्हणून काय झालं? तुझी आई जिवंत आहे अजून। मी जिवंत असेपर्यंत तुझ्या अंगालाच काय, तुझ्या केसाला बी धक्का लागू देणार नाही मी। अगं आई, पण तो मुकादम अगं टपून बसलाय। ठाव आहे मला, त्याची नियत चांगलीच ठाऊक आहे मला, म्हणून मी नाही येणार। अगं पण पोरी, हे समजा तरी खरं असलं ना तरी तुला यावंच लागल। अगं आई, हे तू बोलतीयस, समजा ठाऊक असताना? वय पोरी, मी आज बोलते पोरी। अगं आपली पिंकी आणि बबलू त्याच्याकडे आहेत ग। त्यानं बबलूचा जीव घेतला असता, माहितीये का तुला? एवढी हिंमत झाली त्याची? वय पोरी, म्हणूनच तुला सांगते, आता तू बी हिम्मत कर आणि चल आपण जाऊया त्याच्याकडे। अगं पण तो मुकादम, मी आहे ना, कशाला घाबरतेस? हा, तूच म्हणली होतीस ना मी लढणार। मग आता काय झालं? विचार बदललास? नाही आहे, मी असं तुम्हाला एकटं सोडून इथे लपून बसणार नाही। चल आपण जाऊ। जाऊया। अगदी आपल्या बापावर गेलीस का? चल, पिंकी आणि बबल्या एकटंच असतील ना? चल।
मोठी पापण्या हिमतीने चाले पुढे तरीही सुकन्या हिमतीने चाले पुढे तरीही सुकन्या